श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. तर पहा, आत्ता लवकरच तुमच्यापर्यंत मी श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटला गेले होते तो व्हिडिओही टाकणार आहे. पण थोडं एडिटिंग बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पाठवला नाही, तोही टाकणार आहे. आत्ता आम्ही शनिवारी अक्कलकोटला गेलो होतो. पण दर्शन इतकं छान झालं ना, म्हणजे सांगू पण शकत नाही. आम्ही शुक्रवारीच इथनं निघालो होतो. शनिवारी मस्त दर्शन वगैरे झालं, काकडा आरती वगैरे झाली. जी इच्छा होती ती इच्छा ही पूर्ण झाली. तिथे गेल्याच्यानंतर तो प्रसाद वगैरे घेऊन गेले होते मी, लाडूचा वगैरे. म्हणजे माझी इच्छा होती की माझी एक इच्छा मनातली होती ती पूर्ण झाल्याच्यानंतर मी प्रसाद घेऊन जाणार. तर प्रसाद वगैरे घेऊन गेले होते, प्रसाद वगैरे वाटप वगैरे केली. तिथनं आल्याच्या नंतर नाही इतकं फ्रेश वाटत आहे की बस रे बस. तर तुम्हाला आज जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे, व्हिडिओ खूप खास आहे. तुम्ही म्हणा ताईने सुरुवातीला काय चालू केलं, पण मला राहत नव्हतं तुमच्यापर्यंत, मला घेऊन यायचं होतं की मी खूप खुश आहे. कारण स्वामी समर्थ आईचं दर्शन इतकं छान झालं की मी सांगू शकत नाही. तिथं बराच वेळचं बसलो, तिथं काकड आरती वगैरे घेतली, प्रसाद वगैरे वाटप केला. खूप वेळचं बसलो, जवळजवळ तास दीड तास आम्ही तिथं मंदिरामध्येच, वटवृक्ष मंदिरामध्येच बसलो होतो. इतकं छान वाटलं ना, इतकं छान, इतकं पॉझिटिव्ह, इतकं छान वाटते ना की मी म्हणजे एक्सप्लेन पण करू नाही शकत, इतकं छान वाटते. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून अशा छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि स्वामीची कृपानेची तुम्हा सर्वांवरती असणारच आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमची ही ताई महिना, दीड महिना, 2 महिन्याला का होईनी अक्कलकोटला निश्चित जातच असते. आणि मी माझ्या सर्व भावा बहिणींच्या, माझे सर्व जे काही सबस्क्रायबर आहेत, जी माझी यूट्यूब फॅमिली आहे, सर्वांसाठी चांगलीच प्रार्थना स्वामीला नेहमी करत असते. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, फक्त सेवा करत चला, उपाय करत चला. मेवा हा निश्चित देणारी स्वामी आई आहे. स्वामी आईचं लक्ष आपल्या सर्वांवरती आहे, फक्त सेवा उपाय करत राहायचे. आजचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ असा आहे, जीवनामध्ये आपल्याला स्वामी आई भरपूर असे संकेत देत असते. किंवा हे जे निसर्ग आहे, ही जी प्रकृती, किंवा हे जे सर्व काही विश्व आहे, हे विश्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या काही घटना घडणार आहेत त्याचे काही ना काही संकेत देत असतात. तर हे जे संकेत आहेत हे फक्त आपण जाणून घेणं, किंवा याचं जे काही या संकेतांमागचं जे काही प्रारब्ध आहे, किंवा जे काही त्या संकेतांच्या पाठीमागं जे काही हे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे की निगेटिव्ह आहे, ही जाणून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. पहा, भरपूर असे संकेत येतात, तर त्या संकेताविषयीच मी सांगणार आहे की कोणते संकेत आपल्याला काय घेऊन येतात, कोणते संकेत आपल्याला काय घेऊन येते नाही. किंवा जर वाईट संकेत वगैरे जर येत असतील तर या संकेतांवरती काय उपाय करायचे, आणि आपण कसं समजायचे की आपल्या घराला वास्तुदोष लागलेला आहे, नजर दोष झालेले आहे, आणि त्यासाठी आपण काय उपाय करायचे, ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत म्हणजे अंधश्रद्धा पसरवणे वगैरे असं काही नाही. सुरुवातीला सांगते, ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. कारण कसं आहे, ज्यांना आपली प्रगती करून घ्यायचं आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये पुढे जायचं आहे, ते अशा सेवा उपाय हे निश्चित करत असतात. पण ज्यांना आपलं डोळ्यावरती म्हणतात ना, झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यांना आपण जागी करू शकत नाही. पण जे खरंच झोपलेले आहेत त्यांना जागा करणं हे माझं काम आहे असं मी म्हणेल. कारण स्वामींनी मला ती संधी दिलेली आहे आणि मी त्या संधीचं निश्चित सोनं करणारच आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया. पहा, मी तुम्हाला सांगणार आहे, हे जे सांगत आहे ही अंधश्रद्धा पसरवणे वगैरे असं काही नाही, शास्त्रशुद्ध आहे, याला काही ना काही प्रमाण आहे, म्हणून हे तुम्हाला सांगत आहे. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पहा, भुंगा जो असतो, काळा भुंगा असतो, तो आपल्या घरामध्ये घर करून राहतो. बघा, मातीचं घर असतं त्याचं, आणि सतत गुर्र 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 असा आवाज त्याचा चालू असतो घरभर. आपल्या किर्र किर्र असा आवाज असतो, किंवा भुंग्याचा असं कंटिन्यू चालू असतं. हे आपल्या घरात चालू राहणं हे अतिशय वाईट आहे. हा जो संकेत आहे हा खूप वाईट आहे. या संकेतांवरून काय समजून जायचं तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी नाही सांगते, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि खूप सारा अभ्यास करून, खूप सारी माहिती काढून नंतर माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. असंच नाही की याचं ऐकलं त्याचं ऐकलं ती माहिती तुमच्यापर्यंत आणली, असं नसतं. 100% अनुभवसिद्ध जी माहिती आहे तीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते. तर हा जो भुंगा आपल्या घरामध्ये येतो आणि तो घर करून कुठेतरी आपल्या घरामध्ये राहतो. आणि पहा, अगदीच असा मध्ये आवाज त्याचा गुर्र गुर्र असा आवाज येतो, किंवा असा आवाज येतो. तो हा आवाज येणं हा
आवाज म्हणजे आपल्या घरावरती कोणते तरी वाईट संकट येणार आहे, किंवा आपल्या घराला प्रचंड अशी कोणती तरी मोठी नजर दोष लागलेले आहे, किंवा आपल्या घरावरती कोणते तरी मोठं विकट संकट येणार आहे, याचा हा संकेत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे. आता काही जण म्हणणार की ताई काही पण सांगती, हे किडा वगैरे कीटक वगैरे हे जे आहेत हे मुके जीव आहेत, त्यांना काय नाही, असं नसतं. पहा, जी टिटवी आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, यांना काय होतं, यांना काही संकेत जे आहेत, जे भूकंप म्हणा किंवा इतर जे काही संकेत आहेत, हे त्यांना आधीच त्याची चाहूल लागलेली असते. जी टिटवी असते, त्याचप्रमाणे जे वटवाघूळ आणि जे गरुड नाही म्हणा, वटवाघूळ जे असतं किंवा टिटवी, या पक्ष्यांना एखाद्या घरी, ज्या घरी म्हणजे एखादा व्यक्ती किंवा मृत वगैरे पावणार असेल, किंवा एखादा व्यक्ती मरण पावणार असेल, तर त्या पक्ष्यांना आधीच तिथली जाणीव होतं. त्या घरावरती तुम्ही एक ऑब्झर्व करा, टिटवी कंटिन्यू त्या घरावरती घिरट्या घेत असते, मोठमोठ्याने दात खात असते, मोठमोठ्याने ती ओरडत असते. किंवा कुत्रा असतो पहा, जर शेजारी पाजारी जर कुत्रा असेल आणि एखाद्या घरावरती जर संकट येणार असेल, तर तो कुत्रा कंटिन्यू विवळताना, कंटिन्यू रडताना आपल्याला दिसतो, कंटिन्यू विवळताना. का तर यमदूत म्हणजे हे म्हणजे पुराणात पण लिहिलेलं आहे की यमदूत सर्वात प्रथम जी माहिती आहे ही कुत्रा आणि त्याचप्रमाणे टिटवी या पक्ष्यांना देत असतो. त्याचप्रमाणे हा जो भुंगा आहे, हा भुंगा सुद्धा आपल्या घरावरती जर वाईट संकट येणार असेल तर नकळतपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. अगदी तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असाल तरीही कुठून कसा आला हे आपल्यालाही कळत नाही आणि भुंगा आपल्या घरात प्रवेश करतो. आता शेतात वगैरे राहणारे लोक हे पटकन मान्य नाही करणार, ते काय बोलणार की ताई आम्ही शेतामध्ये राहतो मग असो. नाही, असं नाही. तुम्ही त्याचं नीट ऑब्झर्व करा की कधी तुमच्या घरामध्ये भुंगा आला, कधी तुमच्या घराला वाईट नजर वगैरे लागली, किंवा घरामध्ये विनाकारणच आजारपण, चिडचिड, मुलांचं रडणंच थांबत नाही, अचानकपणे घरावरती संकट येणं, अचानकपणे विघ्न येणं, अचानक ॲक्सिडेंट घडणं, खूप छान आजपर्यंत चाललेलं आहे. पण एका क्षणाला, एका मोमेंटला असं होतं की सर्व विस्कळीत होतं. बिझनेस पण खूप छान चाललेला असतो, एक क्षणाला सगळं विस्कळीत होतं. अगदी भाऊ असतात, भाऊ म्हणजे एकमेकांचे वैरी होतात, घर अगदी तुटण्याच्या बेसवरती जातं, इतकी विकोपाला भांडणं जातात. नवरा बायकोचं रिलेशन पण इतकं छान चालू असतं, पण अचानक काय घडतं माहीत नाही होत की त्यांचं पण डायव्होर्सपर्यंत जातं. आणि आजार पण काही घरामध्ये तर असं असतं ना, म्हणजे स्वतःहून पाहिले की एखादी आजी किंवा एखादी मावशी इतकी छान म्हणजे व्यवस्थित चालू असतं, पण अचानक तिला इतकी डोकेदुखी, अचानक सांधीवात, अचानक जे नाही ते BP, शुगर हे त्रास चालू होतात. तर हे सर्व याचीच कारणं आहेत की आपल्या घरावरती कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. किंवा हे पा, कोणी जरी आपल्या घरामध्ये कोणत्या इंटेन्शनने प्रवेश करतं हे आपल्याला माहिती नसतं. त्यावरती तुम्ही भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, तेही उपाय तुम्ही करू शकता. पण हा जो भुंग्याचं जे येणं आहे, हे भुंग्याचे येण्यासाठी तुम्हाला मी सांगते काय उपाय करायचा आहे ते तर सांगणार आहे. आणि तुम्हाला सांगते पहा, नजर लागणं म्हणजे कोणीतरी काळी बाधा किंवा करणी वगैरे बांधी वगैरे करणं असंच नाही. तर पहा, साधं एखादं कोणी आपल्या घरामध्ये जर आलं आणि आपण खळखळून हसत असू तरी पण ते काय म्हणणार, बाबा इथं खूपच छान चालू आहे आणि ही खूपच हसतीये. तर त्या व्यक्तीचं इंटेन्शन जरी नसेल तरीही तिची नजर कळत नकळत आपल्याला लागते. आणि ही नजर जर लागली तर आपले सर्व विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. तर हे कशामुळं होतं, हे कसं घडतं, तर हे त्या माणसाच्या मनात कधी कधी काय होतं, एखाद्याच्या मनात असतं ते घडून जातं आणि एखाद्याच्या मनात नसतानाही घडून जातं. तर हे सर्व घडत असेल आणि तुमच्या घरात असं आजारपण, दुःख, कुणा मुलाची किरकिर, रडणं, सर्वप्रथम तर हे आहे पहा, आपलं एखादं दुखणं जर असेल तर त्याच्यावरती सर्वप्रथम आपण डॉक्टरांचा विलास किंवा आयुर्वेदाचा उपाय हा तर करायचाच आहे. डॉक्टर, आयुर्वेद हे सर्व करायचं आहे. पण ते करूनही आपल्या घरात काहीही फरक जर जाणवत नसेल तर आपल्याला हे छोटे मोठे उपायही करायचे आहेत. पहा, हे उपाय करायला तुम्हाला जास्त असा खर्च वगैरे काहीही लागत नाही, पण उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. कारण कसं असतं माहिती आहे का, उपाय जर केले तर आपले जे मनातील शंका वगैरे आहेत, पूर्वीचे जे आजी वगैरे होत्या त्याही हे उपाय करायच्या, पुराणात हे उपाय केले जायचे, मग आपल्याला करायला काय हरकत आहे असं म्हटलं जातं. तर पहा, त्याच्यानंतर मला सांगते की घरात पहा, अजून एक सांगते, घरात जर आपल्या एखादी तुळस असेल, तुळशीला व्यवस्थित असं खत आहे, पाणी आहे, माती पण तुम्ही चेंज केली, पाणी पण तुळशीला रोज घालताय, व्यवस्थित असा सूर्यप्रकाश पण येतोय, तरीही आपल्या घरामध्ये तुळसच येत नाही किंवा अंगणामध्ये तुळसच येत नाही, गॅलरीत तुळसच येत नाही. तुम्ही सारखं तुळस लावताय पण तुळस कंटिन्यू ती काय होते, सुकून जाते, किंवा तुळशीचं झाड व्यवस्थित येतच नाही, ते सुकून जातं. तर हे सुद्धा प्रतीकेचं आहे की आपल्या घरावरती कोणतं तरी संकट येणार आहे किंवा आपल्या घराला कसली तरी वाईट नजर वगैरे लागलेली आहे. हे जे संकेत आहे हे समजून जाणं खूप गरजेचं असतं. तर हे जर होत असेल तर तुम्हाला मी उपाय सांगणार आहे. उपाय काय करायचा, तो उपाय तुम्हाला असा करायचा आहे,
तुम्हाला एखादी मातीची पंती घ्यायची, पंतीमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं, तांदूळावरती जर तुम्हाला भीमसेन कापूर भेटला तर भीमसेन घ्या, नाही भीमसेन भेटला तर जो तुम्हाला कापूर भेटेल तो कापूर घ्या. त्यानंतर पिवळी मोहरी पहा, पिवळी मोहरी याच्यासाठी असते की आपल्या घराला कसलीही नजर लागू द्या, तर ती नजर दूर करण्यासाठी पिवळी मोहरी अतिशय प्रभावी आहे. पिवळ्या मोहरीचे 5 चिमूट हे दोन्ही बोटांमध्ये धरायचे, 5 चिमूट तुम्हाला पिवळी मोहरी त्या पंतीतल्या तांदळावरती घ्यायची. त्यानंतर तुम्हाला एक मिरची घ्यायची आहे, लाल एक मिरची घ्यायची आहे. जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तुम्ही म्हणता ठसका उडेल, लहान बाळ वगैरे आहे, तर त्या मिरचीचे 5 दाणे जरी घेतले तरीही चालतील. 5 दाणे घ्या किंवा एक लाल मिरची घ्या तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, 7 दाणे घ्यायचे, मिरचीचे 7 दाणे घ्यायचे किंवा एक अख्खी मिरची घ्या किंवा लाल मिरचीचे 7 दाणे तुम्ही काढून घेऊ शकता. आणि खडा मीठ तुम्हाला माहिती आहे, खडा मीठ निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती, वाईट पिढा, जी काही अवलक्ष्मी आहे ती दूर करण्यासाठी खडा मीठ अतिशय प्रभावी आहे. खडा मीठ घ्यायचं आहे आणि त्या पंतीमध्ये किंवा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये काय करायचं आहे, त्या सर्वच हे करायचं आहे. कापूर पेटला की त्याचा पहिल्यांदा हे होतं, प्रज्वलित होतं, ते प्रज्वलित झाल्यानंतर धूर निघतो. हा जो धूर आहे हे ते मातीचं भांडं किंवा ती पंती एखाद्या ताटामध्ये घ्या, प्लेटमध्ये घ्या, पूर्ण घरभर, अगदी तुमचं वॉशरूम, टॉयलेट, पूर्ण घरामध्ये तुम्हाला तो धूर काय करायचा आहे, पसरवायचा आहे. दरवाजे खिडक्या वगैरे ओपन ठेवा, पूर्ण घरभर तुम्हाला हा धूर जो आहे तो पसरायचा आहे. यामुळे काय होणार आहे, तुमच्या घरामध्ये जी काही नजरदोष आहे, जी काही बाधा आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे. तुमच्या घरामध्ये जे काही आजारपण आहे, मुलांचं रडणं वगैरे जे काय आहे ते ॲटोमॅटिक थांबणार आहे. तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई याच्यामुळे खूप प्रभाव पडला. हे पहा, हा जो उपाय आहे हा तुम्ही रोज म्हणलं तरी करू शकता, पण आत्ता आपल्याला माहिती आहे की वर्किंग महिला भरपूर आहेत, त्याच्यामुळे रोज करणं तर शक्य नाही. तर रोज नाही करणं शक्य, तर तुम्ही किमान शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला जरी केलं तरीही चालेल. फक्त निश्चित करत चला, जेणेकरून जे काही तुमच्या घरावरती वाईट पिढा, काळी नजर, वाईट दोष किंवा कोणतीही नजर वगैरे जर लागली असेल तर ती तुमच्या घरावरची दूर होईल आणि तुमचा परपंच, तुमचं घर सुखासमाधानाने आनंदाने पुन्हा चालेल. लहान मुलं जरी असतील तर लहान मुलांची नजर काढण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. लहान मुलांची ही नजर याने जर काढली तर निश्चित नजर लवकर निघते. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे, निश्चित करत चला. उपाय जर केले तर आपल्या जीवनातील जे काही समस्या आहे त्या दूर होण्यास मदत होते. तर हेच झालं, हे सर्व तुम्हाला जे काही महत्त्वाचं आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 100% तुम्हाला सांगते की भुंगा, त्याचप्रमाणे तुळस सुकणं हे खूप डेंजर संकेत आहेत, म्हणून आपल्याला हे साधे सोपे उपाय करायचे आहे. तर पहा, हे माझे मनाचे नाहीत किंवा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वगैरेही नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमची ताई आत्ताच अक्कलकोटला जाऊन आलेली आहे. शनिवारी मी अक्कलकोटमध्ये होते, खूप छान असं दर्शन झालं. स्वामी आईचं सकाळी काकडा आरतीचं दर्शन घेतलं, जी इच्छा होती ती पूर्ण झाली. त्याच्यामुळे तिथे जाऊन प्रसाद वगैरे, लाडूचा प्रसाद मी घरूनच बनवून नेला होता, प्रसाद वगैरे वाटला, खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही जवळजवळ तास 1.5 तास वटवृक्ष मंदिरामध्ये बसलो, खूप छान मस्त दर्शन वगैरे घेतलं. तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे, तर तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. सर्वांनी दर्शन घ्या, सर्वांनी होता होईल तितकं व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करत चला. व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. चला, तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.